पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून अवैधरित्या सुरू असलेल्या स्पावर रेड मारण्याचं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कालच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील काही स्पावर जे आहेत आता धाड सत्र जे आहे ते पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने या ठिकाणी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे आहेत. सर, काय सांगाल, अवैधरित्या स्पावर कारवाईचं सत्र जे आहे ते सुरू केलेलं आहे, कशा प्रकारे कारवाई सुरू आहे? काल संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सम्राट चौक एरियामध्ये एक रिच फील्ड नावाचा एक स्पा होता. त्या स्पामध्ये काही अवैध कारवाई धंदे चालू असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने काल आमच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाने त्या ठिकाणी धाड घातली. तिथून एक 3 महिलांची आपण मुक्तता केलेली आहे आणि 2 आरोपींना त्यामध्ये ताब्यात घेतलेलं आहे. आतापर्यंत किती आस्थापना ज्या आहेत त्या ज्या अवैधरित्या स्पा सुरू होतं, किती बंद करण्यात आलेले, तर किती महिलांची जी आहे ती या ठिकाणी सुटका करण्यात आली? आत्तापर्यंत 2025 साली आपण एकूण 33 जे आस्थापना आहेत, स्पा असतील किंवा लॉज असतील, याच्यावर आपल्या कारवाई झालेल्या आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 8 आस्थापना आपण सीलबंद केलेल्या आहे पूर्ण 1 वर्षासाठी. आणि एकूण 81 जे पीडित होते, या पीडित महिलांना आपण त्या ठिकाणाहून रेस्क्यू केलं आहे. आणि 2026 साली आत्तापर्यंत आपण साधारणतः 12 लॉजेस आणि स्पावर कारवाई केलेली आहे. त्यापैकी जवळजवळ 3 आस्थापना आपण सीलबंद केलेल्या आहे आणि एकूण 46 महिलांची आत्तापर्यंत तिथून आपण सुटका केलेली आहे. जे अशा प्रकारे अवैधरित्या स्पा चालवतात त्यांना काय इशारा द्याल गुन्हे शाखेकडून? आपल्या मार्फतीने मी जे अशा पद्धतीने जे अवैध धंदे करतात त्यांना एकच या निमित्ताने इशारा देतोय की अशा प्रकारे कुठलाही आपण अवैध व्यवसाय करू नका. पोलिसांमार्फतीने अत्यंत कडक कारवाई त्यावर केली जाईल. नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेकडून मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता अवैधरित्या सुरू असलेल्या स्पा सेंटरवर कारवाई जी आहे ते आता सुरू असल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.